स्थैर्य, फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत। महायुतीकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। त्यांच्या विरोधात जाऊन काम करण्यासाठी, एक प्रकारे आगामी काळामध्ये संघर्ष करण्यासाठी श्रीमंत रामराजे यांच्या गटातील कार्यकर्त्यांची भावना आहे। परंतु श्रीमंत रामराजे यांची भूमिका ही वेट अँड वॉचची आहे। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फलटण तालुक्यासह मान, खटाव आणि कोरेगाव तालुक्यामधील प्रमुख पदाधिकारी आणि फलटण तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली। या मेळाव्यामध्ये राजे गटाच्या विविध कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली आहेत। सन 2019 साली रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत माढा लोकसभा लढवली। त्यानंतर ते खासदार म्हणून निवडून गेले आणि तेव्हापासून राजे गटाचे कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी संघर्ष करण्याची वेळ आली। राजे गट स्थापन झाल्यापासून कायम सत्तेत असल्यामुळे आणि विरोधात तुल्यबळ कोणी नसल्यानं एवढी वर्ष कार्यकर्त्यांना म्हणावा असा संघर्ष करावा लागला नव्हता। अंतर्गत गटबाजीमुळेच राजे गट कायम चर्चेत असायचा। आता येणाऱ्या लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी राजगटाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती। त्यानंतर राजगटातील फलटण तालुक्यासह मान, खटाव आणि कोरेगाव तालुक्यामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुद्धा दुजोरा दिलाय। या ठिकाणी आपल्याला सन्मानाची वागणूक मिळत नाही, आपल्या मताला किंमत दिली जात नाही, त्या ठिकाणी काम न करता थेट आपण तुतारी हातात घेऊ असं सुद्धा मत विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केलं। या सर्व मतांवर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी येणाऱ्या 4-8 दिवसांमध्ये आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांमधील एक शिष्टमंडळ तयार करून पक्ष श्रेष्ठींकडे जाऊन याबाबतची स्पष्ट भूमिका त्यांच्यासमोर मांडणार आहोत। त्यानंतरच आपला निर्णय घेतला जाईल असं मत यावेळी व्यक्त केलंय। श्रीमंत रामराजे यांच्या वेट अँड वॉच या भूमिकेमागे नक्की काय दडलंय, आगामी काळात श्रीमंत रामराजे नक्की काय भूमिका घेणार याकडे आता सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।